नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। नरसापूर येथील घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील चांडणी गावातून आणखीन एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। एका 55 वर्षीय वृद्धाने 10 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर जात असताना शेजारी राहणाऱ्या या वृद्धाने संधी साधत सलग 3 ते 4 दिवस मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। भीतीमुळे गप्प बसलेल्या चिमुकलीने अखेर धैर्य दाखवत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला। घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। काल एक दुर्दैवी घटना घडली होते। त्याच्यामध्ये 10 वर्षाची मुलीवर 60 वर्षाची वयोवृद्धीने बलात्कार केले होते। त्याच्यानंतर आपल्याला माहिती भेटल्यानंतर त्वरित आपण गुन्हा दाखल केले आणि काल रात्री अंदाजे 9 वाजता गुन्हा दाखल झालेले आणि आपले शोध पण चालू आहे। सध्या पोलीस सर्व प्रकारची शोध चालू आहे, म्हणजे आता टेक्निकल शोध चालू आहे आणि ह्युमन इंटेलिजन्स काढून पण तेच पण चालू आहे। आपल्याला बऱ्यापैकी लीड भेटले आणि मी नक्कीच सांगतोय आता आज रात्रीपर्यंत आरोपी आपल्या कस्टडीमध्ये येईल। आपण पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला सुरक्षाची बाबत किंवा मुली सुरक्षाची बाबत आपण सर्वप्रथम पहिला त्यांच्या सुरक्षा आपल्याला खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपण इकडे पण बघितलं तर तुम्ही अकोल्याला पण बघितलं तर दामनी पथक असेल किंवा 112वर 112ची नंबरवर तुम्ही कॉल केला, कोणत्याही मुलीला काही अडचण आले 112ला कॉल केला तर आपले अकोला पोलीस केवळ फक्त 4 मिनिटमध्ये तुमच्या स्थळावर पोहोचतील आणि कारवाई 100% करतील। आणि मी हे पण सांगू इच्छितो की 112ची अकोलाची परफॉर्मन्स पूर्ण राज्यभरात 4थ्या नंबरवर आहे।